नहीं दी जाएगी कि आप फील्डिंग में अगर ज्यादा वक्त लेते तो 2 रनों की पेनल्टी यहां से आपको दी जाएगी। 4 ओवर प्रति पारी का मुकाबला। पावर प्ले की पहली ओवर यहां पर शुरुआत। 2 खिलाड़ी दायरे के बाहर, एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन, शॉर्ट थर्ड मैन, पॉइंट, कवर पॉइंट, मिड ऑफ और कवर। ये 5 खिलाड़ी सर्कल के अंदर ऑफ साइड पर, ऑन साइड पर लेग स्लिप, एक शॉर्ट स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन। पहली ओवर लेकर गेंदबाजी की बागडोर संभालते हुए, गेंदबाजी ओपनिंग करते हुए गेंदबाज का नाम विनायक नरेश सावंत। एक तेज तर्रार गेंदबाज, बहुत ही अनुभव है, व्यावसायिक तौर पर क्रिकेट खेला है और सामने मैन ऑफ द मैच की रेस में जुट चुके थे वे आकाश और संदेश पाटिल। पहली गेंद इस अंतिम मैच की ये रही। पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, कंधे का इस्तेमाल किया, स्पीड के साथ गेंद को अंदर की तरफ लाने में कामयाबी पाई नरेश द्वारा और ऑन साइड पर मोड़ने का प्रयास किया था आकाश ने। कोई रन नहीं। अच्छी विकेट कीपिंग, विकेट कीपर की भूमिका में हमें नजर आते हुए ओमकार हरपाल फनस डोंगरी के ये खिलाड़ी हैं। इस साल रायगढ़ प्रीमियर लीग में सर्वोत्तम बल्लेबाज की जो बाइसिकल थी उस इनाम के हकदार ये बल्लेबाज बने थे। काफी अच्छा योगदान अपनी टीम के लिए उनके द्वारा। इस बार ओवर पिच गेंद और इनसाइड एज और शानदार कैच वेंकटेश प्रसाद की तरह। एक हाथ हवा में आमिर सोहेल का विकेट लेने के बाद 1996 का वर्ल्ड कप का वो लम्हा हमें याद आता हुआ। शून्य के गोल्डन डक पर शून्य का चश्मा पहनकर आकाश शोरमा एक ऐसा ब्रांड, दिल में रह जाए याद और होठों पे रह जाए स्वाद। शाही कबाब हनीफ भाई अत्तार इस साल मोहल्ला प्रीमियर लीग में माशाअल्लाह उन्होंने बेस्ट फील्डर की ट्रॉफी जीती। हनीफ भाई अत्तार ने, ये विश्व का 8वां अजूबा है। हनीफ भाई, शब्बीर भाई कागदी भी बहुत ही बढ़िया फील्डर है। पहली गेंद अच्छी थी, उसके बाद छेड़खानी करने का प्रयास आकाश पाटिल, शून्य का चश्मा पहनकर मैदान से बाहर। नए बल्लेबाज अब इनायत नंबर 3 जाते हुए, बल्लेबाज का नाम अक्षय। इस बार ऑन साइड पर लपेट कर इस गेंद को ऑन ड्राइव किया है, थोड़ा सा शॉर्ट टर्म जैम के जरिए गेंद डीप मिड विकेट पर जाती हुई अच्छी फील्ड और एक रन। पहला रन और पहला प्यार इंसान के जीवन में हमेशा हम सबको याद रहता है। पहली बार आपने कब कमेंट्री की, पहली बार आपको कब सम्मानित किया गया, पहला नाइट रजनी किसने रखी, ये सब पहली जो चीज़ें हैं वो बहुत ही याद रहती हैं। पहला छक्का आज सबके दिलों पर पक्का हो चुका है, वो है प्रशांत जी खेरटकर। उनका वो बार बार हमें याद भी दिला रहे हैं कि उनको भी पता है कि मैंने जो कारनामा किया है वो जाना चाहिए लोगों तक, और वो अब भी जानेंगे कि वो युवा हैं। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स में वो नहीं जाएगा, लेकिन बुक ऑफ नारसुर में तो जरूर जाएगा। पहली रन और अब स्ट्राइक रेंज पर संदेश पाटिल। ओवर पिच गेंद ऑफ साइड पर मारने का प्रयास, शॉर्ट कवर पर बढ़िया फील्ड और इसी के साथ एक ही ओवर में 2 सलामी बल्लेबाज शून्य का चश्मा पहनकर मैदान से बाहर। विकेट 2, रन बनी है। पालखी सजवली सजली मरी। यहाँ पर देखने को मिला, व्हाट अ फैंटास्टिक बॉलिंग परफॉर्मेंस बाय द नरेश। ही नोज द इंपॉर्टेंस ऑफ दिस मैच. दिस इज अ क्रूशियल एंड इंपॉर्टेंट मैच फॉर qualify of top 4. So he bowled well, very good area outside the off stump, short pitch balls and 2 wickets taking in the first over. Sandesh Patil and Akash Patil also. New batter come into the crease in at number 4. Vinayak now kare. Darshan in at number 4, new batter in Darshan, right arm over the wicket facing Naresh.
This time trying to chuck of the ball. Umpire decision just over to the West High, and not LBW declared by the umpires, and score moves up to single runs and score moves up to 2, loss up to leg byes. ICC law number 23. आईसीसी का 23वां लॉ यहाँ पर अर्जित करते हुए 2 रन बने हैं और दोनों ही रन काफी क्रूशियल मोमेंट पर आए हैं। दोनों ही बल्लेबाजों ने सिंगल के साथ एक बल्लेबाजी सिंगल के साथ खाता खोला है। हालांकि ये गेंद लेग बाइज के रूप में आई है। पावर प्ले के ओवर में क्या पावरफुल गेंदबाजी और क्या पावरफुल शुरुआत इस नाइट रजनी की। और मैंने हमारे गांव में भी बताया कि ये हमारे पाली में पहली बार हो रहा है ये इतनी बड़ी प्रतियोगिता, और उसके लिए हमारा भी एक बतौर कमेटी मेंबर से एक अच्छा योगदान। इस बार थोड़ा सा चक किया था, शॉट ऑन साइड पर मोड़ने का प्रयास, लेग बाइज के रूप में एक और रन आता हुआ। और अगर यहाँ पर गोटिया अंपायर होते तो कैसे ही वो टांग हिलाते मिलिंद दादा। गोटिया अंपायर को भी पहली बार मिलिंद दादा ने यहाँ पर लाया और पहली ओवर की खेल समाप्त के बाद रन बने हैं। यहाँ पर 3 विकेटें गिरी है, 2। पावर प्ले की बढ़िया गेंदबाजी हमें देखने को मिल रही है। सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळालं। आणि या पालीच्या क्रीडांगणावर खऱ्या अर्थानं कोणता संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल याकडे सर्व क्रीडा रसिकांचं नक्कीच लक्ष असेल। एका बाजूला खालापूर तालुक्यातील एक मातब्बर संघ, ज्या संघाची आता फलंदाजी चालू आहे आणि त्याच्या विरुद्ध फणस डोंगरी या अल्पावधीमध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा ज्या संघाने केला तो म्हणजे फणस डोंगरी संघ। कोणता संघ टॉप 4 मध्ये जाणार आहे? तीनही आमचे मातब्बर पंच ताऱ्यावरून आमचे मित्र आहेत, त्याचप्रमाणे उरण करंजावरून शैलेश दादा चव्हाण आहेत, आणि ज्यांचा खऱ्या अर्थानं या रायगडमध्ये डंका वाजतोय असे अहमदनगर बरोडापासून सुरतपर्यंत जाणारे संतोष दादा चौधरी साहेब। आणि खऱ्या अर्थानं त्यांनी सांगितलं की मिलिंदच्या ज्यावेळी मॅचेस असतील त्यावेळी किती मोठी स्पर्धा असो, संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थानं आम्ही येणारच। पहिला चेंडू आउटसाइड डी ऑफ स्टंप, पंच स्वैर घोषित करत आहेत। गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजीसाठी सज्ज बंटी घरत। धावसंख्या 4, 2 गड्यांच्या मोबदल्यात शांत क्रिकेट आपल्याला बघायला मिळते। अनेक प्रेक्षक डुलकी घेत असताना, परंतु आपण बघतोय एखाद 2 सलगचे 2 षटकार आले तर डुलकी घेणारे प्रेक्षक सुद्धा जागेवर उभे राहतील। इथे माझा सुंदर चेंडू आउटसाइड डी ऑफ स्टंप चेंडू ठेवतोय आणि स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न। चेंडू आपल्याला मेरिटमध्ये खेळावा लागेल। जर चेंडू समोर असेल तर व्ही मध्ये खेळा, आउटसाइड डी ऑफ स्टंप असेल तर ड्राईव्ह करा, स्क्वेअर कट करा, अपर कट करा, पंच करा, लेट कट करा, स्लाइस करा, लेग साइडला असेल तर पुल करा, हुक करा, ग्लान्स करा। इथे मात्र चांगला फटका खूप काळ हवेत। दोन क्षेत्ररक्षण असल्या कारणाने माईक ऑफ केला आणि त्यामुळे तिसरा गडी इथे बाद होतोय, तो म्हणजे चिंचवली गोवे या संघाचा विजय। ओमकार हरपालच्या नेतृत्वाखाली खेळणारा फणस डोंगरी संघ काहीसा वरचढ ठरताना आपल्याला बघायला मिळतोय। असं म्हणतात ना कबड्डीमध्ये की अभेद्य क्षेत्ररक्षण बांधी विजयाचे तोरण, बरोबर ना प्रशांत सर? आणि त्याचप्रमाणे अभेद्य गोलंदाजी, अभेद्य क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे। उद्या याच मैदानावर 7-4चा हा पहिल्यांदा फॉर्मॅट, हा सुद्धा विक्रम मिलिंददादा शेळके यांच्या नावावर जाईल। रोहामध्ये 7-4चा फॉर्मॅट आम्ही नेहमीच खेळतो, परंतु या सुधागडमध्ये पहिल्यांदा 7-4चा फॉर्मॅट, 7 खेळाडू एका संघातले आणि 4 खेळाडू त्या असोसिएशन मधले आयकॉन। झगडत आहेत फलंदाज, टायमिंग काहीच करत नाहीत, चेंडू कुठे पडतोय कुठे वळण घेतोय याचीच कोणत्याच प्रकारची कल्पना येत नाहीये। कल्पना चावला यांनी ज्याप्रमाणे अंतराळात झेप घेतली त्याचप्रमाणे अंतराळात झेप घ्यावी लागेल फलंदाज करणाऱ्या या संघाला। आता डावखुरे आता फलंदाज स्ट्रायकर एंडला। सिद्धेश दंतेच्या चेहऱ्यावरची स्माइल सकाळी
4 पासून ती अद्यापर्यंत टिकून आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे प्रशांत? डावखुरी हाताचा गोलंदाज अगदीच बांधून ठेवते, आउटसाइड डी ऑफ स्टंप, वाईड येतोय. टॉप 4 साठी हा सामना चालू आहे. वाटत नाही असं प्रेक्षकांकडून आम्हाला कमेंट्स येतात, कारण जी लढत व्हायला हवी, ज्याप्रमाणे बहिरमपणा नाडसूरमध्ये लढत झाली त्याचप्रमाणे काटेकी टक्कर व्हायला हवी. बॉलर बॅक ड्राईव्ह आपण बघतोय, आउटसाइड डी ऑफ स्टंप चेंडू ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन मध्ये जातोय. एकच धाव मिळते, धावसंख्येला आकार येते, धावसंख्या 7. शांत क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. पालीची जनता उद्या भरभरून येणार, कारण उद्या आहे फंटास्टिक फ्रायडे. उद्या नाना यांचा सुद्धा संघ आपण बघणार आहोत. वॉटर डिलिव्हरी यॉर्करचा प्रयत्न होता, आउटसाइड इलेग स्टंप आणि पंचांचा इशारा येतोय, हा सुद्धा वाईट चेंडू. धावसंख्या 8. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट जगभर बघतोय. आता किती लाईव्ह व्ह्युअर्स आहेत बघा, किती लाईव्ह व्ह्युअर्स आहेत आता? 50 म्हणजे आहेत, प्रेक्षक जागतायत. परत एकदा वाईट प्लस ही एक्स्ट्रा धाव, टोटल 2 धावा आपण बघतोय. 50 लाईव्ह प्रेक्षक जे दर्दी प्रेक्षक बघत आहेत त्यांचं निलेश नाईक आणि संपूर्ण कमिटीकडून मनपूर्वक आपण कौतुक करूया, कारण दर्दी रसिक हा सामना बघत आहेत. असं म्हणतात ना की उडाले ते कावळे, राहिले ते मावळे, आणि हे मावळे आहेत खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं ते म्हणजे अवघ्या मुठभर मावळ्यांसोबत, आणि मिलिंददादांनी सुद्धा नाईट स्पर्धेचं तोरण बांधलं ते म्हणजे या संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून. सुंदर चेंडू परत एकदा बीट करतोय गोलंदाज. खऱ्या अर्थानं आपण बोलतो खेळ नाही, खिलवाड हो रहा है. सिद्धेश सर बसा. खरं तर सिद्धेश दंत यांची सुद्धा खूप मोठी मेहनत आपल्याला बघायला मिळते. एक युवा उद्योजक आहेत. एसडीज ब्रँड, हा ब्रँड संपूर्ण भारतभर आहे. फुलऱ्यांचा चेंडू यावेळी ऑन साइडला टर्न करून चेंडू खेचलाय. चेंडू वाईडिश लॉंग ऑन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा. धावसंख्या दुरी धावसंख्येत भर, धावसंख्या 12. 3 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या 2 षटकाखेरीस डीजे. नाही, म्हणजे याचा अर्थ त्यांच्याकडे गोलंदाज सुद्धा त्या ताकदीचे आहेत, परंतु एक सन्मानजनक धावसंख्या उभारणं हे त्यांचं प्रथम लक्ष नक्कीच असलं पाहिजे. कारण की आपण पाहतो फक्त 12 चेंडूमध्ये 12 धावाच जमवल्यात. यावेळेस नक्कीच आपण पाहतोय निलेश सर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. नक्कीच पुश करण्याचा प्रयत्न करते. पुश करो खुश रहो, लेकिन यहाँ पर पुश करने से खुश नहीं होंगे. तर नक्कीच आपण पाहतोय क्वार्टर फायनल क्वालिफायर टॉप 4 मध्ये जाण्यासाठी लढत, आणि नक्कीच यावेळेस नो प्लस विकेट
नेक्स्ट बॉल वरती फ्री हिट नक्कीच असेल. डीजे लंबावून मला असं वाटतं झोप आली आहे असं वाटतंय. हिट असेल या चेंडूवरती नक्कीच पंचांचा इशारा आलाय. नक्कीच फ्री हिट असेल. सुरेख चेंडू. यावेळेस चेंडू बराच वेळ हवेत नक्कीच पाहायला मिळते परंतु एक धाव घेण्यावाचून रोखू शकत नाही. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. असं वाटलं नव्हतं की संदेश आणि आकाश बाद झाल्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे आपण म्हणतो ना पत्त्यांच्या ताश के पत्तों की तरह ये पारी बिखरी है गोवे चिंचोली की. तो इसी बीच अगली गेंद यहाँ पर कुछ करना होगा. ओहो हो, काफी अच्छी गेंद और क्या कैच लपकी है. काफी बेहतरीन कैच. खूबसूरत. थोडासा संथ गतीने सामना पाहायला खूपच संथ गतीने चाललेला सामना. त्यात या दरम्यान आपण पाहतो एक सफलता सुद्धा मिळते गोलंदाजाला. मितेश सुरेख चेंडू. यावेळेस सुद्धा पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा नक्कीच प्रयत्न. एक धाव सिंगल वरती नक्कीच समाधानी आहेत असं वाटतंय गोवे चिंचोली संघ. मोठ्या पटक्यांची अपेक्षा असेल परंतु नक्कीच ग्रामीण संघ जर पाहिले तर याच पद्धतीचे ग्रामीण संघ नक्कीच पाहायला मिळतात. कारण की 2 ते 3 फलंदाज बाद झाल्यानंतर पाहतो आपण की फक्त आपला पालीचा संघ जो आहे त्याच्यामध्ये बॅटिंग लाईनअप खूप मोठी पाहायला मिळते. हो हो हो, नक्कीच सुरेख चेंडू परंतु पंच शाहरुख खान स्टाईल यावेळेस नक्कीच सांगतायत की नक्कीच हा चेंडू सोयर असेल. आणि उद्याचा पहिला सामना सिद्धेश्वर वर्सेस नितीन स्पोर्ट्स सिद्धेश्वर वर्सेस जांभूळपाडा. यावेळेस सुरेख फटका. अप्रतिम चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. झेलबाद.
आणि संधीचं सोनं करावं लागेल. नानांच्या जर वैयक्तिक 4 स्वतःकडे बॅट आहेत, खूप हौशी असं व्यक्तिमत्व आपण पाहतो. 40+ असताना सुद्धा एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आमच्या समालोचन कक्षामध्ये सुद्धा एक नाना बसलेत. नक्कीच त्यांना सुद्धा इच्छा आहे, परंतु बंब्या आणि संस्कार आणि श्रीयोग यांना ते इच्छा समर्पित. या दरम्यान पाहूया सुरेख चेंडू. जर निलेश सर तुम्ही ॲनालिसिस जर केलं तर संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आउटसाइड द ऑफस्टंप जाणारे चेंडू खूप त्रासदायक ठरलेत नक्कीच, आणि गोलंदाजच्या फायद्याचे ठरलेत नक्कीच. उद्या आपला रेग्युलरच खेळ होणार. स्लॉट में गेंद तो जाएगी पार्किंग लॉट में. पर दिलेश सर ये बात पाली के खिलाड़ियों को भूलनी नहीं चाहिए कि हमें जो आदत है वो कड़ी धूप में खेलने की आदत है, और कड़ी धूप में जब सरसगढ़ का टेम्परेचर बढ़ता है तो बॉल आसानी से ट्रैवल होता है क्योंकि ह्यूमिडिटी बढ़ जाती है, और अभी के वक्त में ह्यूमिडिटी नहीं रहती, तो बॉल आप जब असली पंच करोगे तो ही आपका बॉल ट्रैवल होगा. स्कोर कार्ड के ऊपर स्कोर 16 रन, 16 रन. हे आपलं गुप्त समाज मंदिर आहे ना. सुरेख फटका मारला होता नानाने, थोडीशी ताकद कमी पडली. सगळा पॅक आहे, अख्खी दुनिया आली फिरायला. जेवताना बघते तर घाई आमची. पब्लिक फुल पब्लिक. आपला फ्लॅट आहे पद्याचा. हो तिथेच पाठवावं लागेल. पद्याचा फ्लॅट आहे आपले. असं उद्याचा नको, आज ते झोपतील कुठेतरी. काय नाही ना. तर नक्कीच पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. सुरेख गोलंदाजी, काय गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. वन साइडेड नक्कीच सामना पाहायला मिळतोय की काय, असं प्रेक्षकांना, लाईव्ह प्रेक्षकांना आणि जे सर्व समर्थक आहेत. सुरेख, काय गोलंदाजी. उमेश पाटील नक्कीच उद्या आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच लाईन आणि लेंथ आपण पाहतोय आउटसाइड दी ऑफ स्टंपच आहेत, तर नक्कीच एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो. शफल मुवमेंट, स्टान्स या गोष्टींकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे फलंदाजांनी. मेडन ओव्हर प्लस किती विकेट, एक. रनआउटची आहे ना. सुरेख गोलंदाजी आपण नक्कीच पाहायला मिळते. तर नक्कीच जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 17. जर ओमकार हरपालने 3 चेंडू मध्ये सामना संपवला तर 200 रुपयाचं पारितोषिक आलंय.
अविनाश खंडागळे यांच्याकडून. तीन चेंडू मध्ये सामना संपला तर 200 रुपयाचं पारितोषिक. 300 रुपयाचं पारितोषिक पर 6. 100. इचू ओमकार हरपलच्या चेहऱ्यावर नक्कीच स्मित हास्य पाहायला मिळतोय. नक्कीच ओमकार हरपाल सुद्धा आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये, बेस्ट बॅट्समनच्या रेसमध्ये. रन्स बनवणं नक्कीच त्यांना गरजेचं असेल, कारण की आपण पाहतोय प्रथमच पालीच्या या 17 3 चेंडू 300 200 500. सकाळचा नक्कीच आपली काय आपण रे आपण काय खायला जातो रे मलाही पाव. तर नक्कीच आपण पाहतोय ओमकार वरती नजरा असतील. 3 चेंडूत सामना संपेल का नेत्रदीपक फटके पाहायला मिळतील. समर्थक तर म्हणतायत 4 ओव्हरमध्ये संपले तरी चालतील, पण सामना जिंकून या. संदेश पाटील स्कूल बस बघा. हा 300 गेले तरी चालतील, पण आम्हाला तरी 17 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 3 6 जर लगावले तर 300 रुपये. 99 प्रशांत खेरटकर नक्कीच सदस्य आहेत, त्यांच्याकडून सुद्धा पारितोषिकांचा वर्षाव होणार आहे उद्या. परंतु आकाश सारखा गोलंदाज नक्कीच पाहायला मिळते. चांगला एक सुरेख आकाश गोलंदाज मार्कवर नक्कीच असेल आकाश पाटील. तर नक्कीच आपण या संघ गोवे चिंचोली जर संघ पाहिला तर सलग चौथ्यांदा क्वार्टर फायनल मध्ये आपण पाहतोय एक लोएस्ट कामगिरी. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती चौकार. प्रकटलीस माते पण सामना पहिल्या षटकामध्येच संपवायचा. यावेळेस सुरेख फटका. यावेळेस नक्कीच आउटसाइड डे ऑफ स्टंप इनसाइड आउट खेळण्याचा मात्र प्रयत्न. शाबाश शाबाश शाबाश. काय आवाज येतोय छोट्या मुलांकडून, सपोर्टर्स. हो 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 यावेळेस नक्कीच रिस्की रन. पाच धाबा धावफलकावरती आल्यात. नक्कीच नागेश फाटे यांच्यावरती मोठी मदार असेल उद्या. त्यांच्यावरती जी कॅमेरा फोकस असेल. प्रशांत खेरटकर आज षटकार लगावले पहिल्या चेंडू मध्ये. अविनाश खंडगिरी जर त्यांना रनआउट नसतं केलं तर नक्कीच 3 ते 4 षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली असती. सुरेख फटका नेत्रदीपक फटका एक पाहायला मिळतोय, परंतु आउटफील्ड फास्ट असल्यामुळे 1 धाव 2 धावा सहजरित्या मिळत आहेत यावेळेस फणस डोगरी टीमला. संजय
तर नक्कीच पाहूया संजय 2 चेंडूमध्ये सामना संपवेल का. सुरेख सुरेख गोलंदाजी. त्यांना कोण सोडल तुझ्या रूमवर आहेत का कुठली. तुम्हाला सांगितलं पशाला. पशा म्हणजे पशा तू सुद्धा पशा. सुरेख फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार. गाव सारा गोळा झाला. द्यायचंय थांब गाळूनीला मिलिंद. नाना आज नाना जीवाची मुंबई करून घेत आहेत. पण नानांच्या गोलंदाजीमध्ये एका चेंडूमध्ये तर सामना संपू 3 धावांची गरज असेल, 4 धावांची गरज असेल. 4. ओमकार हरपाला स्ट्राईक लगावून देतोय. मला असं वाटतं हा सुद्धा मनसुबा असेल ओमकारचा की हा चेंडू सुद्धा हरवायचा आपण. परंतु कव्हर पॉइंट वरून ओमकारचे फटके खूप चांगल्या रीते पाहायला मिळतात आणि फणस डोंगरी संघ नक्कीच खुश असेल. हो 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 चेंडू द्यायचा. श्री गणेश केबी जरा चेंडू द्यायचा मैदानात. उद्धार केला आशीर्वादाने ग तुझ्या आई. 16 पालखीचा हा सजला पालखी सजवली. पंच